रे काय सांभाळून घरी बांधून घेऊ. जिल्ली काय माझी मी तुला सांगायला या खड्ड्या सांग म्हणते बघू येते त्याला मार ना तू दम नाही कोण आहे सांग त्याला मी हाणणार अरे भांडण करू नका तू कोण हाण तू हाण त्याला पुढे मारला टकलं करून त्याला मी एक सांगतो टकलं केलं म्हणून काय भारी वाटलं जाऊन तुला सरपंच आहे सरपंच म्हणजे फाकड्या फाकड्या गावात कोण आहे ती कोण आहे ती त्याला सांगून त्याला बघायला येतो माझ्याकडे तुपती काय एक मिनिट तुम्ही सरपंच आहो गावचं सरपंच सरपंच आहेच की मी सरपंच आहे मी सरपंच आहे तुम्ही सरपंच आहे मला माहिती आहे पण ते टाकलं त्याला सांग तुला अहो ते पुढच्या वेळेला घालू ऐकून घ्या इकडे तुमच्या दोन चक्कर मारून त्याला व्यवस्थित हा ना फाईल होता तू त्याला एक मिनिट ऐकून घ्या चारीत घालतो मला नाही घालत मी तुम्हाला चारीत एक मिनिट ऐकून घ्या काय त्या सरपंचाला तुम्ही भ्यायला लागला आम्ही भेटूच नाही पण त्याला तुमच्या दोन चपटीच आहे का ती दोन अरे चाल अहो तुम्ही त्याला दोन चपटी त्याला चपट्यात घे तुझं होती काय कराय काय लोकांना टाकली खांदवाय देता असलं तर तुमची जिंदगी चालते तुझं मारा अरे इकडे कसं काय भिडवलं कशी लावली त्यांची भांडणं कशी लावले आता बघ निसते तू बघत राहा निसतं खतरनाक आता बघ आपलं कामच आहे हो यांची राजकारणी लय बेकार माणसं बरं का असले शिंदा असंच करायला पाहिजे आता तू निसते येत बघ असं तू मला काय म्हणला तू काय म्हणला पहिल्यांदा तू काय म्हणला तू काय म्हणला मी तुला टकल्या म्हणले आता बघा माया माग म्हणाय बरं माया संग म्हणायचं ए टाकल्या ए काळ्या ए टाकल्या ती काय म्हणते हा कधीपासून आहे आपण त्याला म्हणले बघ क्वालिटी तिथंच कधीपासून 2 दिवसाखाली हाताने रे बाबा हाताने वाटलं करून घेतो कसं काय लाजा बोल कसं काय वाटत नाही मला पण तसंच परत वाटलं रे मजा येते फिरवला मग तू मला टाकल्या म्हणतो मग कोण म्हणायचं सरळ माझ्याशिवाय कोण टाकल्या म्हणायचं? म्हणतो तू मग सरळ मला मी टाकल्या म्हणला म्हणतो लय हानीन मी म्हणला म्हणजे अरे लय हानीन अरे कुणाला मी हाणतो मला अरे म्हणायचं हाणीन नाही. मी. सरपंच आहे गावातच तुझा दम नाही मला हात लावायचा अरे तुला लय हानीन मी तुला लय तुला हाणीन. मुंडीच मुरगाळीन तुझी मुंडी कोणार तिकडे तुला मुंडी मुरगाळीन तू नाच करू नको रे तुला असा बुकसून टाकेल असा ही बघत राम तुला सांगतो ही जी दूध डेअरी आहे ना हिथून एकदम ह्याच्या समोर एकदम समोर तिकडे आहे ना मी एक चहाची टपरी राखणार आहे त्याच्यात आहे ना मी चहा बिस्किट काय असेल ती सगळं म्हणजे सगळंच जसं की वडापाव भजी गूळ अरे गुळ आहे रे गुळ साखर मावा गोवा सुपारी राजू सगळे ऐकणार एक दिवस लय मोठा माणूस होणार पण टेन्शन घेऊ नको तुझं जी मशीन रेडा झालाय ना त्याचं मात्र तू दूध द्यायला लागते बघ देणार ना तू म्हणा बाय तुम्हाला एका आठीवर दूध कुठल्या आठवण तुमची मला टिकली खाजवायची अरे खाजोय मग आपली जाय काय त्याला मोडल एवढंच ध्यान ठेव फक्त भाऊराव काय म्हणणार बाय लोकांना टाकली खाजवाय
देत अहो कुठपर्यंत देणार अहो मग टकली झिजून जाईल तुमची असू दे आपली पोर आहे ती बस की कुठून निघालाय काय मासे पकडायला चाललोय सरपंच सोबत गावची सरपंच हा कधीपासून मास पकडायला लागली अहो गावचं सरपंच नाही हो नावाचं सरपंच आहे आवाज होय हा. जाऊ दे हा. काय जाऊ दे तू मास पकडत आला आता बेटा आम्हाला बी सांगाय काय अवघड हो नाही नाही सरपंचांना हड्डा सांगितलं नाही मला काय बोलते हो नको नको सांग नको नको सांग अहो नको सांग नको सांग नाही सांग नाही सांग तू ना तर मग अहो नको आपल्याकडे- सरपंचांनी सांगायला नाही अरे, लावलं हो सांग ना तर आपल्याकडे लय मोठा हत्यार आहे बघ काय आहे अरे बघ तुझं पितळ उघड आहे बघ कशाचं अरे तू नुसतं नाही सांगू म्हणून सांगू नको नाही म्हणजे माणसाचा अड्डा सांगत नाही असं म्हणून नुसतं हा, नाही सांगत बघ हा विचार कर हा अजून बी विचार कर हा अजून बी हा आता शेवट विचार कर केला की आईला त्याला माझा मॅटर तर कळलं नव्हती काय कळ अरे त्या दिवशी झालेला काय नाही 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 सांगतोय तुम्हाला चला 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 नाही नाही चला सांगू चला तर. नाही चला चला सांग. नाही चला, थांबा, थांबा, चला 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 अजून मास गावतील मास अरे माझ्या मांडी एवढा एक मासा आहे गाव जेवण असेल त्याच्यावर ए मुन्या चेष्टा किती भाऊ अरे चल 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 तू लगे रागावतोय हे काय पाठ खांज व्हायचं मग अरे डोक्यावर पडले मास पकडाय गळ लागते का काय लागते असं आहे होय मला माहित नव्हतं तुला का काय तुला काय माहित असते महिन्याला टक्कल करायचं आणि दुसऱ्याला खांदवाय द्यायचे रड नको अरे मी हाय म्हणलं हॅलो काय एवढ्या एवढ्या वड्यात मास पकडायला अरे तिथं जा अरे हा, जा. ह्याला काय अडकाव बिडकवायचं ह्याला काय अडकवाय टाकी धरते मासा ह्याला खायला माशाला थांब थांब इकडे घे पण पानावर मास पकड कुठं येते पाहणं मला वाटतं आमच्या आज्यानंच फक्त मास पकडलं होतं काही इकडे जाईल का ही एक अरे बस की थांबालो बरोबर याला का ही निक बालिश यायला का थांबता ह्याची गेमच करतो हॅलो सरपंच इकडे आहे ते मुन्या आलंय ती मुन्या कोण अहो ते टकलं हो टकलं ती मुन्ना बाई याला म्हण नाही ते आणि जोमात फिरते ते आलं या लवकर इकडे जा या. काय राव कचरा पकडा तुम्ही माशाला पकडा आणलंय काय काय होत नाही ते मग कचरा पकडता होय काय आलो वर आता काय करू पकडायला देत नाही आणि त्याला काय लावलंय हा मोकळा वेळ टाकला काय आता मग काय काय तर लावाय की त्याला काय माहिती. कोण आहे ते कोण आहे ते अरे तुझ्या डोळ्यात काय मुतखडा झालाय दिशी नाही सरपंच आहे ते. अरे म्हणजे इथं काय करताय तिथं काय करताय म्हणजे इथं काय करताय ते त्याचा वड आहे मग इथं काय करताय अरे तुझ्या बापाचा वड आहे का त्याच्या बापाचा वड आहे म्हणून ते इथं आलंय आपण मास धरतो त्याला विचारून धर मास मी विचारत तू विचार विचारतोय तू मला विचारू नको विचार हा, बरं थांब विचार. ओ सरपंच हे तर मास पकडवा ए पकडा पकडा इथं तिकडून जाऊन मी पकडा लवकर हो म्हण ना बाई आलं लगेच करू बरोबर चालते हाय मी इथे सरपंच तर खऱ्या किती नाटक करशील रे आता हसत होता जोर जोरात हो कधी हसले आता हसत होता तू हो नाही हो मला नाही वाच पकडायचं जावा काय जा तावतूर तुला पण मी बी धावतो तुला
येड्या, आपलं तसं असते त्या मुन्याला गेलं त्यात पंच म्हणते काय म्हणते? टाकलं हे, कोलडी. टाकलं का उडीत ना का उठ लवकर कोण येतं का तुझे आपला मनका मोडला मनका मग टाकलं ठासलं नाही बरं येड्या आपल्या हिण्याला आपण कट 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 तोडून टाकला तोडून टाकलं त्याला पण. आता इथनं कुठे येऊ तिथं दाखवतो आम्ही बघ कसं अरे पाऊस कुठे पडला लागलाय पाऊस हा बारीक बारीक टिपके तुझ्या घरी नाही ते ढग तर नाही तर पाऊस हो 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 त्याचं ढग फुटायला लागले तर वरण हो का ए रुकरा उतर खाली ए उतर तुझा स्वर मोठा लागलाय माझ्या मी तुकडे केलं म्हणून आहे ते माझं ढग फुटलेलं बरं झाडाव आहे करत तुझा तो काय काय होत मुन्ना भाईने सांगितलेलं तिथे सरपंचची जागा आवडती म्हणून बसा लावलेलं त्याला तर मुन्नाला पण आपण बघू तर हाय नाही होती कळलं का? सांगितलं का म्हणता अरे शेंबड्या कावा म्हणजे तुला माहिती आहे काय मुन्ना आणि सरपंच पहिली एकच होती आता त्यांच्या 2 महिन्याखाली फुटाफुट भांडणं झाली ती एका कारणामुळे लय मोठं कारण आहे ते कवा कावा माही मागे झाली ती लय मोठी स्टोरी आहे तुला नाही सांगू शकत मध्ये सांगा की बरं सांगतो तुला ऐक